बॉस हे घे. केडी, हे बघ, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? बरोबर तेवढंच फुटेज करप्ट झालंय आणि हा योगायोग नाही असू शकत. हा, हे सगळं मुद्दाम केलं गेलंय. आधी मला फक्त डाऊट होता, पण आता मला खात्री पटली आहे की युवराज नक्की काहीतरी चुकीचं काम करतोय. बरोबर बोलतेस तू. तो नक्कीच कुठेतरी चुकतोय. मला सांग, तुला त्या माणसाचा चेहरा आठवतो का? हो, व्यवस्थित आठवतोय. ग्रेट. नाही, आपण काय करू शकतो, आपण स्केच आर्टिस्टला बोलवून त्याचा स्केच काढून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला त्याची आयडेंटिटी शोधता येईल. करेक्ट. तो जितक्या सहजपणे युवराजच्या खोलीतनं पळून गेलाय ना, तो हिस्ट्री शीटर असू शकतो. त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड्स पण आपण चेक करायलाच पाहिजेत. एक काम कर, टेक्नोशी बोल, तो आपल्याला नक्की काहीतरी माहिती देईल. ओके बॉस. हॅलो. अरे कधी देतोस माझे पैसे? अरे काय तुझ्याच पैशांची व्यवस्था करतोय. अरे थोडा वेळ द्या, मी करतो नंतर फोन. इतका वेळ नाही माझ्याकडे. तुझ्या लग्नाआधी जर मला माझे पैसे नाही मिळाले तर तुझं काय होईल माहिती आहे ना तुला? या गुलाबने त्याच्या वाटेतील भरपूर काटे बाजूला काढून टाकलेत आणि तुझ्यासारख्या काट्याला बाहेर काढायला मला जास्ती वेळ नाही लागणार. हॅलो गुलाब. बॉस, आपण स्केच काढूच. पण तो युवराजचा मित्र निघाला तर? पण मग तो पळून का गेला असता? आणि युवराज का घरच्यांसमोर खोटा बोलला असता? हे बघ केडी, ज्या पद्धतीने तो माणूस गायब झाला आणि युवराजने हे सगळं घरच्यांसमोर येऊ नाही दिलं, याचा अर्थ एकच आहे की एकतर युवराज त्या माणसाला घाबरतो किंवा युवराजला ह्या माणसांबद्दल घरच्यांसमोर काहीही येऊ द्यायचं नाहीये. नाही, पण तो क्रिमिनलच आहे हे कशावरून? नाही म्हणजे आपला एखादा मित्र असतो ना की घरच्यांना तो आवडत नाही. केडी, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी तुला सांगतेय ना, त्या माणसाच्या बोलण्यातच काहीतरी संशयास्पद होतं. हे बघ, रिलॅक्स. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण बॉस, युवराज ना खूप सेफ खेळतोय. आपल्याला फक्त हीच एक गोष्ट धरून नाही चालणार आहे. आपल्याला त्याच्या विरोधात अजून पुरावे गोळा करावे लागतील. आणि समजा हा जर डेड एंड निघाला तर आपल्याला बॅकअप प्लॅन पण हवा ना. बरं मला सांग, तुला त्याच्या रूम मध्ये अजून काही संशयास्पद आढळलं? सिम कार्ड्स. केडी, मी तुला म्हटलं ना, त्याच्या रूम मध्ये एका हेल्मेट मध्ये खूप सारे सिम कार्ड्स लपवून ठेवले होते. हां हो, तू मला सांगितलेलं सिम कार्ड जमा करून ठेवलेत ते. पण ज्या अर्थी हेल्मेटमध्ये सिम कार्ड लपवून ठेवलेत म्हणजे त्या सिम कार्डचा नक्कीच काहीतरी चुकीचा वापर केलाय. करेक्ट. आता ते सिम कार्ड्स कोणाच्या नावावर आहेत, कोणाला कॉल्स केले गेलेत, कोणाचे कॉल्स आलेत, ह्याच्यावरनं सुद्धा आपल्याला खूप काही कळू शकतं. हे आपण लवकरात लवकर शोधायला पाहिजे. येस बॉस. यार कुठे ठेवली आहे हिने चावी? हाय. त्या डेकोरेशनच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलायचं होतं. तुम्हाला वेळ काय दिली होती? उशिरा आलात तुम्ही. मी आत्ताच बाहेर चालले होते. सॉरी मॅडम, ट्रॅफिक फार होतं म्हणून मला लेट झालं. हवं तर मी नंतर येतो. नंतर कधी येणार? तोपर्यंत माझ्या मुलाचं लग्न होईल सुद्धा. नाही, इट्स ओके, नंतर याची गरज नाही आहे. तुम्ही सगळं डिझाईन रेडी ठेवलं ना? नाही म्हणजे मी तुम्हाला जे चेंजेस सांगितले होते, आय होप ते चेंजेस झाले असतील. हे बघा, डेकोरेशनमध्ये मला कुठलंही कॉम्प्रोमाइज नको आहे. मी तुमचं प्रोफाईल छान स्टडी केलं आहे आणि तुमचे रिव्ह्यूज बघितलेत म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला देते. आय होप यू ऑल डोंट डिसअपॉइंट मी. काळजी करू नका मॅडम, तुम्हाला हवं तसं मी काम करून देणार. गुड. पद्मिनी काकू,
पेमेंट हो हो कॅश ना माझ्या कपाटात ठेवले मी घेऊन येते. नाही नाही इट्स ओके मी आणते दॅट्स ओके. किल्ली कुठे ठेवले तुला माहिती आहे? या ऑफकोर्स. प्लीज तुम्ही बसा मी कॅश घेऊन आले. बसा. इतके सिम कार्ड जमा करून ठेवले म्हणजे नक्कीच कुठतरी पाणी मुरतंय आणि तेच सिम कार्ड आपल्याला त्याला एक्सपोज करायला कामी पडतील. त्या सिम कार्डचे डिटेल्स लवकरात लवकर काढले पाहिजेत केडी. येस बॉस. काय करतोयस इथे? हे मम्माकडे जरा काम होतं माझं त्यासाठी आलो होतो. ओके काय काम होतं? ते ती मगाशी आवरावर करत होती तर माझ्या काही वस्तू तिने ठेवल्या कुठे माहीत नाही कुठे ठेवल्या माझ्या रूममध्ये सापडत नाहीयेत. मी म्हटलं इथेच ठेवल्या असतील तिने घाईघाईत म्हणून म्हटलं जाऊन बघूया. ओके चल शोधूया. नाही 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 नको नको म्हणजे मी शोधतो ना की नाही मी एक काम करतो मी आई आल्यानंतर तिला विचारेन कुठे ठेवले ते ती देईल मला काही प्रॉब्लेम नाही. ओके तू का आली होतीस इथे म्हणजे तू पण तिला शोधतेस की काय? नाही मी पैसे घ्यायला आले होते. अरे 25 लाख ठेवले होते ना पद्मिनी काकूंकडे. तू होतास ना? हो तू होतास ना. मी त्यांच्याकडे 25 लाख रुपये दिले होते आपल्या डेकॉरच्या वेंडरला द्यायचे होते. ते पैसे घ्यायला आले. ओके ओके हां प्लीज. ताई एवढे पैसे माझ्या लग्नाला खूप जास्त खर्च होत आहे का ग? माझ्या एकुलत्या एक भावाच्या लग्नात मी पैसे खर्च नाही करणार तर मग कुठे करणार? तुझं लग्न आहे. आय वॉन्ट इट टू बी मेमोरेबल अँड ग्रँड. आता तू करतेस म्हणजे सगळं छानच कर. आय होप यू लाईक ऑल दी अरेंजमेंट्स. चल पद्मिनी काकू बाहेर थांबली आहेत. हां गप्पा काय मारत बसलोय चला. युवराजचं सत्य समोर आणायला आता आपल्याकडे 2 लीड्स आहेत केडी. आता काहीही झालं तरी युवराज आणि निशीचं लग्न मी होऊ देणार नाही.